सकाळचे 5:58 होतात। सुप्रभात, मी रेश्मा साळुंखे। तुम्ही पाहणार आहात आमचा खास कार्यक्रम ग्रामदेवता। कन्नड चाळीसगाव रस्त्यावरील उपळा गावात असलेलं काली मातेचं मंदिर औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्याचं ग्रामदैवत आहे। निसर्गरम्य परिसरामध्ये प्रणवानंद सरस्वतींनी या मंदिराची स्थापना केली। निदिर्स्त शंकराच्या अंगावरती उभी असलेल्या कालिका मातेचं भारतात केवळ 3 मंदिरं आहेत, त्यातीलच हे एक मंदिर। चला तर आज भेट देऊयात या मंदिराला। कन्नड शहरापासून अवघ्या 9 किलोमीटर अंतरावर असलेल्या कालीमठ परिसरात असलेलं कालिका मातेचं हे मंदिर, कन्नड तालुक्याचं हे ग्रामदैवत। कालीमठ मंदिराची स्थापना 10 एप्रिल 1988 ला स्वामी प्रणवानंद सरस्वती महाराज यांनी केली। हे प्रणवानंद महाराज मूळचे कोलकाताचे रहिवासी। त्यांनी राजवैभवाचा त्याग करून 1968 ला चाळीसगाव तालुक्यातील पाटणा देवीला ते आले। तब्बल 19 वर्ष इथे राहिल्यानंतर त्यांनी कालिका मातेचं एक भव्य मंदिर उभारण्याचा मनोदय केला। मंदिरासाठी जागा विकत घेतली आणि त्यावर हे मंदिर उभं केलं। अतिशय सुंदर रमणीय ठिकाणी हे मंदिर बनवलेलं आहे आणि लांबून महाराष्ट्रात काय देश पातळीवरून या ठिकाणी लोक येतात आणि देवी पण नवसाला पावते। स्वामीजींची मूर्ती पाठीमागं गाभाऱ्यामध्ये अतिशय सुंदर आहे आणि आमच्या तालुक्याचं नसून आमच्या जिल्ह्याचं हे औरंगाबाद जिल्ह्याचं वैभव आहे। अतिशय असं सुंदर मंदिर। त्यानंतर इथं शाळा स्वामीजींनी काढली आणि अतिशय चांगले उपक्रम या ठिकाणी होतात। कालीमठ मंदिर हे आधुनिक स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना आहे। हे मंदिर 14 एकरात व्यापलेलं असून परिसरात आंब्याची झाडं आहेत। मंदिर बांधणीसाठी 9 अंकाला विशेष महत्त्व दिलं गेलंय। मंदिराचं बांधकाम 9 महिन्यात पूर्ण झालं। प्रत्येक बांधकामाची बांधणी ही 9च्या पटीत आहे। ओटा, कॉलमचे अंतर, प्रदक्षिणेचा मार्ग, गाभारा, सभामंडप आणि मंदिरावरील कळसांची संख्या देखील 9 आहे। 4 वेळेस कार्यक्रम होतो। गुरुपौर्णिमा, महाशिवरात्री आणि नवरात्री आणि अजून दर महिन्याला आपलं दर म्हणजे महिन्यातून 2 वेळेस मातेची पूजापाठ केल्या जाते। रोजची कशी पूजापाठ केली जाते? रोजची सकाळी 5:30 वाजता येऊन मला स्वतः अभिषेक वगैरे पूजा करून आरती करून घ्यावं लागते आणि दुपारी पण म्हणजे नैवेद्य आरती असते 12 वाजता, सकाळी 6 वाजता आणि दुपारी 12 वाजता। हे दुपारची नैवेद्य आरती आणि संध्याकाळची आपली महाआरती। तर त्या म्हणजे ती दिवसातून 3 वेळेस ही आरती होते। मंदिरात प्रवेश करताच आपल्या नजरेस पडते ती देवीची प्रसन्न मूर्ती। मूर्तीच्या एका हातात रक्तपीस नावाच्या राक्षसाचं शीर आहे तर दुसऱ्या हातात तलवार आहे। देवीच्या पायाखाली निद्रस्त शंकर आहेत। कालिका मातेची 6 फूट उंचीची ही मूर्ती काळ्या संगमरवरी दगडाने साकारण्यात आली आहे। छान वाटलं इथं येऊन आणि परिसर पण खूप छान आहे आणि इथं मी नेहमी येत असते गुरुपौर्णिमाला किंवा जत्रा वगैरे असते तेव्हा आणि नवरात्रामध्ये पण, आणि इथं येऊन मला खूप छान वाटते एकदम। देशभरातून कालिका मातेच्या दर्शनासाठी भक्तांची वर्दळ सतत या ठिकाणी असते। मंदिरात रोज नित्यनियमानं सकाळी 5:30 वाजता अभिषेक, पूजा आणि आरती करण्यात येते। दुपारी आणि संध्याकाळच्या वेळेला महाआरती देखील करण्यात येते। दर्शनाला येतात खूप भक्त, दर्शन करून मंदिरात आरती वगैरे करतात, पूजा वगैरे, ओटी वगैरे चढवतात ते आणि आम्ही इथे सेवा करतो देवीची। आणि अमावस्या पौर्णिमाला हे असतं अभिषेक वगैरे, महापूजा, ती देवीची सेवा करतो आम्ही। सगळे आंघोळ वगैरे घालतो, सगळं होते। मंदिराची कीर्ती दिवसेंदिवस वाढत असून इथं भाविकांची गर्दीही वाढली आहे। देशातील विविध ठिकाणाहून इथे भाविक येतात आणि कालिका मातेच्या चरणी लीन होतात। कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद।